चाहते खूप महत्त्वाचे असतात कुठल्याही क्रिकेटरसाठी. कोकणात तुम्ही खूप प्रेम कमवलेलं आहे. राजश्री लोके या तुमच्या प्रचंड मोठ्या चाहत्या आहात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी जेव्हा मिडगावला स्पर्धा व्हायची तर मी खूप वेळा ऐकलं होतं, की मिडगावला मॅचेस होतात, मॅचेस होतात. पण बाहेरच्या मॅचेस एवढ्या असल्यामुळे आमचं कधी जाणं झालंच नाही. पण गेल्याच्या गेल्या वर्षी मी गेलो होतो खेळायला. मला अजितच्या भावाचा फोन आला होता, की "खेळायला येशील का?" त्यावेळी कुठे मॅच पण नव्हती. मी त्याला बोललो, "हो, येईन म्हणून खेळायला." आणि मग त्याने सेट बनवला होता आणि त्याचे ओनर राजश्री मॅडम होत्या. आणि त्यांचे हसबंड माझे एकदम चांगले आहेत ओळखीचे, माझे घरचे संबंध आहेत. तर तिथे आम्ही हारलो होतो आणि मग त्या अपसेट होऊन रडल्या होत्या. तर त्यांच्या हसबंडनी मला सांगितलं होतं, की पुढच्या वर्षी आपल्याला काही करून जिंकायचं आहे म्हणून. हं. माझी वाईफ त्यावेळी ते रडले, त्यामुळे मला जिंकायचंच आहे. म्हटलं ठीक आहे, पुढच्या वर्षी माझी जी टीम आहे डिंग ती घेऊन येऊ आणि आपण चांगले खेळून जिंकू म्हणून. तर त्यांचं पूर्ण फॅमिली म्हणजे मला फॅमिलीसारखीच आहे. त्यांचे भाऊ आहेत. सगळे तिकडचे मिडगावचे आणि एक छोट्याशा गावात एवढी मोठी टुर्नामेंट जे ठेवतात, त्यांच्यासाठी ते हॅट्स ऑफ आहे खूप. कारण मिडगाव खूप आतमध्ये आहे आणि त्यांचं ग्राउंड पण खूप छान आहे आणि चांगला ऑर्गनाइज करतात. मजा येते खेळायला.